अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आणि काल मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं होतं की तुम्ही मला प्रश्न विचारा, त्यातल्या निवडक प्रश्नांची 10 प्रश्नांची मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। तर अशाच काही प्रश्नांची आपण उत्तरं बघणार आहोत, पण त्यापूर्वी मधुराज रेसिपीचे मसाले आहेत उपलब्ध, अमेझॉनवर जाऊन नक्की चेक करा आणि वापरून नक्की बघा। त्याचसोबत नुकतंच मधुराज रेसिपीचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, स्वयंपाकघरातील तंत्र आणि मंत्र, म्हणजे थोडक्यात किचन टिप्सचं हे पुस्तक आहे। 500हून जास्त टिप्स आहेत, प्रत्येक पान रंगीत आहे आणि पुस्तकाच्या शेवटी रॅपिड फायर आपण जसं खेळतो तेव्हा तशा ऑन द गो किंवा क्विक 200हून अधिक टिप्स आहेत ज्या तुम्ही पटकन वाचू शकता आणि रेफर करू शकता। पण वर्षानुवर्ष आपल्याला पडलेला प्रश्न असतो, फाटा वरवंट्यावर वाटलेल्या पदार्थांना चव लागते, भरती ओहोटीला तळावं की नाही, चुलीवरच्या पदार्थांना चव लागते। हे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोत, पण ती का चव लागते, का तो पदार्थ रुचकर लागतो, यामागचं कारण काय आहे, ती सगळी उहापोह या पुस्तकामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे। सणासुदीनिमित्त 10% डिस्काउंटमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे, अमेझॉनवर जाऊन नक्की चेक करा आणि येस, व्हॉट्सअपवरही ऑर्डर करू शकता, नंबर देतच आहे। चला तर मग आता आपण आजच्या या क्वेश्चन आन्सरच्या सेशनला सुरुवात करूयात। मला जो आवडतीचा प्रश्न आहे, आवडीचा विषय आहे, त्यापासून आपण सुरुवात करूयात। सुप्रिया अमोल तिकोने यांनी हा प्रश्न विचारला होता की तू सध्या कुठलं पुस्तक वाचत आहेस। येस, सो इथे ही पुस्तकं आहेत, डॉक्टर मालती कारवारकर यांची पुस्तकं आहेत। त्यामध्ये अन्न जिज्ञासा आणि आहारसूत्र याचे संच आहेत, भाग 1, 2, 3। अतिशय उपयुक्त पुस्तक आहे, अन्न जिज्ञासा आहेत किंवा आहारसूत्र आहे। सो सध्या ही पुस्तकं मी रेफर करते, सध्या वाचनात आहेत। आपण अन्न खातो तर त्यामागचं विज्ञान पण त्यामध्ये द्यायचा एक उद्देश आहे डॉक्टरांचा, ते आहे ते कसं खायचं, कसं ते आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे, काय टाळलं पाहिजे, लाईफस्टाईल कसं हवं, जीवनशैली कशी हवी, या सगळ्याची अतिशय सोप्या आणि समर्पक शब्दांमध्ये, भाषेमध्ये यामध्ये माहिती आहे। त्यामुळे सध्या मी ही पुस्तकं वाचत आहे। यानंतर जितके प्रश्न आले त्यातले जवळपास अर्धे प्रश्न हेच आहेत, रेणुका जोशी आहे, स्नेहा आहे, भाग्यश्री आहे, की सगळ्यांचे प्रश्न हेच आहेत, नवीन घरात शिफ्ट कधी होणार आणि नवीन किचनची टूर कधी दाखवणार। नक्की नक्की लवकरच, म्हणजे अजूनही आम्ही शिफ्ट झालेलो नाही आहे। शिफ्ट झाले की मला थोडं तिथे रुळायला वेळ लागणार आहे, छान सेटल झाले, कारण ऐन गणपती गौरीमध्ये आम्ही तिथे शिफ्ट होणार आहोत, सप्टेंबर 1 किंवा 2nd वीकमध्ये। त्यामुळे सणासुदीचे दिवस असतील, त्यामुळे लगोलग हाऊस टूर करायला जमेल नाही जमेल मला माहीत नाही, पण लवकरात लवकर कमीत कमी किचन टूर तरी द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन। आणि एक प्रश्न मी स्पेसिफिकली सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओमार्फत विचारा, तर आपण प्रश्न बघूयात। नमस्कार, मी सौ अक्षया राजेश शेंगे। मधुराताई, मी आपल्या व्हिडिओज वगैरे पाहते, छान असतात, आवडतात। मला त्या संदर्भात एकच प्रश्न विचारायचा होता की हे क्षेत्र निवडल्यानंतर आपल्याला जो काही स्ट्रगल करावा लागला त्या संदर्भात आम्हाला काही माहिती, मार्गदर्शन दिले तर फार बरं होईल। धन्यवाद। मधुराज रेसिपीची सुरुवात कशी झाली किंवा बऱ्याच जणांचे प्रश्न होते, यातही आहे तुझा स्ट्रगल सांग, तुझी जर्नी सांग, तू कसं हे सगळं केलंस। सो मधुराज रेसिपीची सुरुवात 2009 साली झाली, तेव्हा मी भारतामध्ये नव्हते। जर तुम्ही मला तेव्हापासून फॉलो करत असाल तर तुम्ही हे ट्रान्झिशन बघितले असतील। अमेरिकेमध्ये मी होते, तिथे बँकेमध्ये मी जॉब करत होते, डॉलरमध्ये मस्त पैसे कमवत होते, स्वयंपाकाची आवड होतीच। त्यामुळे काय व्हायचं ना, अमेरिकेत तेव्हा खूप सारे आमच्यासोबत बॅचलर मुलं मुली असायच्या, मग जे काही बनवलं, दिवाळीचा फराळ असो, मोदक असो, ते पॅक करून मी त्यांना द्यायचे आणि ते सगळ्यांना आम्ही सगळे एकत्र मस्त राहायचो, एन्जॉय करायचो आणि सगळ्यांची सतत अशी एक विचारणा असायची की मधुरा तू काहीतरी कर, हे रेसिपीज आम्हाला सांग, हे कर ते कर। आणि म्हणून मग 2007 साली ब्लॉग रायटिंग मी सुरू केलं, कारण फुल टाईम जॉब करून मला तेवढं करणं शक्य होतं, तेवढं मी करायचे। मग पर्सनल कॅमेरा होता, मग जे काही मी कुक करेल, भरलं वांगं आहे, मोदक आहे, उकडीचे मोदक आहेत, सो हे बनवलं की त्याचा फोटो काढायचा आणि ते ब्लॉगवर जाऊन लिहायचं, त्याच्या मागचा इतिहास किंवा छान अशी माहिती।
आणि असं ब्लॉग रायटिंगमध्ये, तेव्हा ब्लॉग स्पॉट होतं, मी डोमेनही रजिस्टर नव्हतं केलं. त्यानंतर 2008 साली ॲक्च्युली मॅटर्निटी लिव्हमध्ये मला भरपूर वेळ मिळाला एक्सप्लोर करायला. तर आता सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर, हाय कबूतर, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर होऊ शकता, इन्फ्लुएन्सर होऊ शकता. पण 2009 साली मी जेव्हा सुरू केलं तेव्हा हा कन्सेप्टच नव्हता किंवा काही फाउंडेशन सेट नव्हता. आता याचं बघून त्याचं बघून तुम्हाला रेफरन्स मिळतात, पण तेव्हा आम्हाला रेफरन्ससाठी ॲज इट इज काहीही साधनं नव्हती. जस्ट डिजिटल मीडियाची सुरुवात होत होती. यूट्यूबवर फक्त 2च जॉनरे होते, म्युझिकमध्ये लिडिंग ऑफकोर्स तेव्हापासून आत्तापर्यंत टी सिरीजच आहे. आणि दुसरी कॅटेगरी जी होती ती होती फूडमध्ये 3च कॉन्टेंट क्रिएटर होते. त्यामध्ये एक जे होते इन्फ्लुएन्सर ते साऊथ इंडिया रिप्रेझेंट करायचे, गुजरात आणि पंजाब, म्हणजे जे ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करत होते. आणि मग मी पदार्थ जेव्हा सर्च करायचे तेव्हा पुरणपोळी, ठेचा हे पदार्थ मला मिळायचे नाही. मग लक्षात आलं की का नाही, म्हणजे हा इतका छान व्यासपीठ आहे, प्लॅटफॉर्म आहे, यामार्फत आपल्याला जगापर्यंत पोचता येतं. आणि मग त्या माध्यमाचा वापर करून आपले मराठमोळे पदार्थ आहेत ते जगापर्यंत पोचवावे, या एका प्रामाणिक आणि निखळ हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. सो त्या एका फोकसने, त्या एका हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. आणि तिथून पुढे मग मी मागे वळून बघितलं नाही. 2 ते 3 वेळा मला बँकेतून परत कॉलही आला होता, परत जॉईन कर हे सांगण्यात आलं, खूप लोकांनी वेड्यातही काढलं. सो हे सगळे मजा होतच असते. आणि या सगळ्याचा विचार करून मग 2009 साली मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. आणि हा प्रवास तेव्हापासून आत्तापर्यंत 14 वर्ष अविरत सुरू आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे याला इनलाईन आहे म्हणून मी याचं उत्तर देऊन टाकते. कोमू भोयर यांनी की तुमची स्ट्रगल सांगा ना लाईफमधली. तर मला अगदी खूप मनापासून प्रामाणिकपणे आणि नम्रतेने सांगायचं आहे की मला वैयक्तिकरित्या असं अजिबात वाटत नाही मी कुठला काहीतरी संघर्ष करून इथपर्यंत आली आहे. अजिबात नाही. हे प्रोसेस आहे, इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. की मी म्हणजे आपल्याला फार अशी कन्सेप्शन आहेत किंवा धारणा आहेत की लहान घरात राहिलं, गरिबी असली, पैसे कमी असलं म्हणजे तुम्हाला स्ट्रगल आहे, संघर्ष आहे. अजिबात नाही. मी आयुष्यात म्हणजे 100 स्क्वेअर फुटाच्या घरात राहत होते, 50 स्क्वेअर फूटच्या घरात राहत होते आणि आता 5000 स्क्वेअर फूटच्या घरात जाणार आहे. तरी मला असं कुठेच कधीच ही भावना नाही आली की मी संघर्ष करते, स्ट्रगल करते. एक देवानंदचं खूप गाणं आहे, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. आणि मला असंच वाटतं की मी आयुष्याच्या टप्प्यात त्या वेळेला, त्या क्षणी, त्या मुमेंटला जे करणं योग्य आहे, अपेक्षित आहे असं मला वाटलं. मला कोणीही बंधनात घातलं नव्हतं, कोणीही हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको असं सांगितलं नव्हतं. पण हा सर्वस्वी माझा निर्णय होता. सुभाष शेळके सेवन यांनी हा प्रश्न विचारला आहे. ताई, तुम्ही हे अवघड पदार्थ कसे शिकतात? आता बरेच पदार्थ आहेत, जसे आता मेतोंडा आहे किंवा गुरवळी आहे, हे नावं, ठोंबरा आहे, ही नावं जरी ऑड वाटली तरी पदार्थ फार काही अवघड नाही, सोपे आहेत. तर ज्या हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली होती, त्या ध्येयाने सुरू झाली होती की आपले मराठमोळे पदार्थ या व्यासपीठावर आले पाहिजेत. मग हे जे पदार्थ तुमच्यापर्यंत आणले जातात किंवा पोचवले जातात, त्यामागे थोडंसं माझी एक जबाबदारी आहे असं मी समजते. आणि एक पॅशन आहे मराठी पदार्थांचं. जसं संग्रहीकरण किंवा डॉक्युमेंटेशन व्हायला हवं तसं झालेलं नाही आहे, त्या पद्धतीने झालं नाही. त्यामुळे हे एक पॅशन आहे की हे आपले पदार्थ, विस्मरणात गेलेले पदार्थ आहे, ते शोधून काढायचे, ते रजिस्टर करायचे, नोंद करून ठेवायचे. मग माध्यम कुठलेही असो, कधी व्हिडिओच्या मार्फत, कधी पुस्तकाच्या मार्फत. मग त्यासाठी स्वअभ्यास काय, तर अशी वेगवेगळी पुस्तकं आणायची, ती वाचून काढायची. त्यात जर वेगळा पदार्थ मला मिळाला, त्याची माहिती मिळाली तर ते नमूद करून ठेवायचं. टूर्स करायच्या, ट्रॅव्हल करायचं आणि तिथे गेलं की जितकं खेडंगाव असेल तिथे जायचं. आज्या पंजा असतील तर त्यांच्याकडून पदार्थांची माहिती घ्यायची, तो विषय समजून घ्यायचा. पण जेव्हा पारंपरिक पदार्थ आपण म्हणतो तेव्हा ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्यांचा वारसा चालत आलेला असतो. त्यामुळे हे शिकायचे 2च मार्ग आहेत, एकतर स्वअभ्यास करत राहणं, भरपूर प्रवास करणं आणि आधीच्या पिढीकडून त्याची माहिती करून घेणं. इनो क्राफ्ट यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज युअर प्रोफेशन? नमस्कार, मी मधुरा वैद्य.
मधुरा वाचलताई, मी तुमची फॅन आहे, तुमच्या रेसिपीजची फॅन आहे. मी तुमच्या सर्व रेसिपीज नेहमी पाहते. पण मला प्रश्न पडतो की एवढ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला सुचतात कशा? तुमचं इन्स्पिरेशन काय आहे? हा पण एक खूप छान प्रश्न आहे. मीनाज मुस्तफा यांनी विचारलेला आहे. हाय, हाऊ आर यू मॅम, हु इज युअर इन्स्पिरेशन? तर मला असं वाटतं की इन्स्पिरेशन एकतर माझ्या घरातल्या सगळं महिला मंडळ मी म्हणेल, जे मला स्वयंपाकाची गोडी आवड लागली याचं पूर्ण श्रेय या सगळ्या जणींना राहतं. एकत्र कुटुंब पद्धतीने पद्धतीमध्ये मी लहानाची मोठी झाले. 3 आज्या होत्या घरात. प्रत्येक आजीचा म्हणजे एक आजी आहे तर तिला स्वतंत्र खोली असायची. सणाचे पदार्थ प्रॉपर सोहळ्यात बसून ते फक्त फोकस करून निगुतीने तीच पदार्थ बनवायची. वाळवणाचे पदार्थ एक आजी, रोजचा स्वयंपाक एक आजी. सो असं आज्यांना बघत बघत लहानाची मोठी झाले. त्यानंतर हा वारसा मामांनी पुढे नेला, मावशांनी पुढे नेला. सो घरात आमच्या सुगरणींचा छान असा ठेवा आहे, वारसा आहे. सो हे त्यांच्याकडून शिकत आली आहे. त्यांच्याकडून जे शिकलं तेच ये हृदयी ते हृदयी असं म्हणतात, तेच मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. सो सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन आमच्या घरातलं महिला मंडळ आहे. त्याचबरोबर आई बाबा आहेत आणि वयाच्या 17व्या वर्षापासून चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक श्री अविनाश धर्माधिकारी सर यांना मी फॉलो करते. तेव्हापासून आत्तापर्यंत करते, जरी मी त्यांना आत्तापर्यंत वैयक्तिकरित्या भेटले नसले तरी. सो तेव्हापासून इवन आत्ताही मी आणि मनस्वी आम्ही दोघेही त्यांना फॉलो करतो. सो ऑनलाईन जवळपास सगळे फॉलो करते आणि जिथे ऑफलाईन सेशन असतात तिथे मनस्वी आवर्जून जाते, उपस्थित राहते. सो हे सगळ्याचे संस्कार हे सरांकडून रुजलेले आहेत, आईबाबांकडून रुजलेले आहेत. कारण आईबरोबर पण लहान असताना खूप वाद व्हायचे की आई एक गोष्ट कायम सांगायची, समोरचा माणूस कसाही वागू दे, तू त्याच्यासमोर नीट वागायचं, नीट बोलायचं. हे तेव्हा खूप आमचे वाद व्हायचे की मला नाही जमणार, हे तू कर, तुला जमतंय. सो मला असं वाटतं ना, याचं पाळंमुळं किंवा इन्स्पिरेशन, संस्कार हे आई बाबा सर यांच्याकडून आलेले आहेत. यू स्टार्टेड लुकिंग लीन, डू यू एक्झरसाइज, व्हॉट डू यू डू इन डिफिकल्ट टाइम्स? पूजा 13 SK असं अशा नावाचं हँडल आहे आणि त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे. सो माझं काही टार्गेट किंवा फोकस असं नाही की मला बारीक व्हायचं आहे, लीन व्हायचं आहे, लुकडं व्हायचं आहे, असं अजिबात नाही आहे. पण आता ऑफकोर्स अशी छान छान पुस्तकं वाचनात येत आहेत. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी नुकतंच शांभवीची दीक्षा घेतलेली आहे. आणि जे सर म्हणजे मी नेहमी सांगत असते की धर्माधिकारी सर नेहमी सांगतात की तुम्ही रोज योगा किंवा ध्यानधारणा केली पाहिजे. सो ते सगळं करण्याचा प्रयत्न करते. जर तुमचं मन शांत आणि शुद्ध असेल तर आपोआप तुम्ही ते खाल्लं पण किंवा तुमची लाईफस्टाईल पण तशी हळूहळू ॲडॉप्ट व्हायला सुरुवात होते. सो वेगळं असं काही करत नाही आहे, किटो फिटो इंटरमिटंट हे असलं अजिबात काही करत नाही आहे. its_कल्याणी_28 यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. युअर फेवरेट फूड? माझं आवडीचं जेवण वरण भात, साजूक तूप, लिंबाची फोड आणि सत्यनारायणच्या पूजेतला प्रसादाचा शिरा. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे ते आपण बघूयात. नमस्कार मधुराताई, मी मिसेस प्रज्ञा धनंजय. मधुराज रेसिपीसारखं यशस्वी चॅनल तुमचं आहे. अनेक उपक्रम तुम्ही करता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. एवढं सगळं तुम्ही कसं काय मॅनेज करता? हे सगळं तुम्ही अतिशय शांतपणे हँडल करत असता, तरी फ्रेश दिसता, उत्साही असता. तर शारीरिक आणि मानसिक लेवलवरती हे तुमचं मॅनेजमेंट कसं काय आहे? जरा याच्या मागचं रहस्य आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. सो मला काय वाटतं ना की तू मॅनेज कसं करतेस किंवा हे कसं करते, ते कसं करते, मला ना जर तुम्ही मला फॉलो करत असाल इंस्टाग्रामवर तेव्हाही माझं हे उत्तर हेच असायचं की मॅनेज करायची खरंच गरज पडली नाही पाहिजे. मुलं म्हणजे ती काही जनावरं नाही आहेत की त्यांना तुम्हाला पकडून ठेवलं पाहिजेत किंवा मॅनेज करायला पाहिजे. मुलांसोबत तुम्ही तुमचं लाईफ एन्जॉय करायचं हेच तुमचं फक्त पालकत्वाचं मंत्र असू शकतो असं मी सांगते. की ते जे जसे आहेत, ज्या पद्धतीने आहेत ते स्वीकार करा. ऑफकोर्स काही गोष्टीत तुम्हाला स्ट्रिक्ट राहावं लागतं, निग्रही राहावं लागतं, बॅलन्स करावं नाही लागत. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ना, म्हणजे मला फॉर एक्झाम्पल कुकिंग आवडतं, तर ते करत असताना कसा वेळ जातो, वाचन करत असताना कसा वेळ जातो, त्याचा कंटाळा किंवा कधी असं जाणवत नाही की त्याचा थकवा आला आहे. किंवा तीच गोष्ट पालकत्वाबद्दलची आहे किंवा मदरहूडबद्दलची आहे की मुलांसोबत मी असते तेव्हा त्यांच्यासोबत कसा वेळ जातो कळतच नाही.
त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स या कन्सेप्टवर माझा अजिबात विश्वास नाही आहे. एक ज्या ज्या रोलमध्ये तुम्ही असता त्या रोलची तक्रार न घेता न करता ती जबाबदारी घ्यायची तुमची तयारी हवी. मग तुम्ही आई झाला असाल तर आई होणं हा तुमचा निर्णय होता, तर ती जबाबदारी घ्यायची ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर हे काम हातात घेतलं आहे तर ते पूर्णत्वास न्यायची, त्यासाठी ओतून देणं झोकून देऊन काम करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे मॅनेज करावं लागत नाही, ते ओघाने होतं. आणि सुरुवातीपासून 2009 पासून माझं अगदी ठरलेलं आहे क्रिस्टल क्लिअर. जेव्हा मुलं आजूबाजूला असतात तेव्हा मी कॅमेरासमोर नसते. जेव्हा मनस्वी अगदी तान्हबाळ होते तेव्हा तिच्या झोपेच्या वेळा असायच्या, मला ठरलेल्या असायच्या, तेव्हा मी ती झोपण्यापूर्वी कॅमेरा सेटअप प्रिपरेशन करून ठेवायचे. आणि ती झोपली की 2 तास ती नॉनस्टॉप झोपायची. 2-3 तास. शिकागोमध्ये होतो, 4 वाजताच डेलाईट सुरू व्हायचं, मस्त झोपायची ती. सो तो वेळ मला मिळायचा आणि त्या वेळात मी पटकन रेसिपी शूट करायला. तेव्हापासून आत्तापर्यंत हे असंच शेड्यूल आहे. 8 वाजता सकाळी मुलं घराबाहेर पडतात, 4 वाजता परत येतात. 8 ते 4चा स्लॉट माझ्यासाठी पुरेसा होतो वाचन करण्यासाठी, कॅमेरासमोर काम करण्यासाठी. सो तो वेळ मी युटिलाइज करते. उरलेला वेळ पूर्णपणे डेडिकेटेड मुलांसाठी असतो. लॉकडाऊन हे एक्सेप्शन आहे, कारण लॉकडाऊनमध्ये सगळेच घरी होते, तर त्याची जबाबदारी घ्यायची, सर्वस्वी जबाबदारी घेऊन ते पूर्णत्वास न्यायचे. हे तुमचं जबाबदारी आणि कर्तव्य दोन्ही आहे. छान प्रश्न विचारले होते आणि मी प्रयत्न केला त्यातले काही निवडक प्रश्नांची उत्तरं द्यायचा. बाकी बरेच प्रश्न हेच आहेत की तू म्हणजे रिपिटेटिव्ह प्रश्न आहेत, त्याचे स्क्रीनशॉट्स किंवा व्हिडिओज मी टाकतेच आहे. जसं जसं उत्तर देते की सध्या काय वाचते, कुठलं वाचायला आवडतं, इन्स्पिरेशन काय आहे, स्ट्रगल काय आहे. नॉर्मल माणसं आयुष्य जगतात तसंच मीही आयुष्य जगते. तेच सगळे संघर्ष, तेच सगळे स्ट्रगल असं तुम्ही म्हणता, तेच त्या सगळ्यातूनच जावं लागतं, सगळ्यांनाच जावं लागतं. त्यात काही वेगळं नाही आहे तुमचं आणि माझं लाईफ. सो आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल पडेल आणि पुन्हा भेटेल अशाच नाही क्वेश्चन आन्सर बरोबर नाही रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.